दर्यापूर आकोट बस स्थानकाची बस क्रमांक MH40Y5714 चे चालक अमोल गावंडे राहणार आकोट हे सोमवार रोजी 4 वाजताच्या सुमारास आकोट नागपूर बस घेऊन जात असताना कोल्हापूर फाट्याजवळ आज रोजी इस्तेमा सुरू होता। त्या ठिकाणी 10 ते 15 लोकांनी बस थांबण्यास सांगितले, मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बस ही कोल्हापूर फाट्याजवळ थांबवली। त्या दरम्यान बसच्या मागे 2 ते 3 अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली। या दरम्यान त्यातीलच एका आरोपीने मागून येऊन बस चालकावर पाईपने अचानक वार केला। यात चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झालेली आहे। त्यावेळी घटनास्थळी सुदैवाने कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला। सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात नेल्यानंतर चालकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशनमध्ये भेट देत आरोपींवर तात्काळ कार्यवाही करावी असे ठाणेदार यांना सांगितले। ठाणेदार यांनी अज्ञात आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे व आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितलेले आहे। कोल्हापूरच्या स्टॉपच्या आधी जे लोक आपल्या इस्तेमाचे लोक जे येणारे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी प्रोग्राम ठेवला होता जेवणाचा नाश्त्याचा। आता त्यांची आणि काही लोक गाडी थांबवण्यासाठी रोडवर उभे होते, म्हणजे जवळपास असतील ते 8-10 जणांच्या वरती 15 ते 20 जण असतील। त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला की बा गाडी थांबवा, काही प्रवासी असतील ते उतरले। मी मागं पाहिलं, मागं कोणी प्रवासी उतरणारं कोणी नव्हतं। त्यांनी आणि मी तिथं गाडी न थांबवता मग स्टॉपला थांबवली। तर 2 जण मागून आले, त्यांनी मला शिवीगाळ केली की माधव चौक तेरे को मैंने हात बताया, गाडी क्यों नहीं रुका है। आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की बा आमचा स्टॉप तो नाही आहे, आम्हाला आणि उतरणारं पण कोणी नव्हतं। जर उतरणारं असता तर मी थांबवली पण असती, पण उतरणारं कोणी नसल्यानंतर आमचा तिथं थांबून विषयच नव्हता, काही थांबण्याचा विषय नव्हता, म्हणून मी गाडी स्टॉपला आणून थांबवली। त्यांनी परत मला शिवीगाळ केली आणि तेरे को हात बताया मैंने, तू रुका क्यों नहीं, गाडी क्यों नहीं रुका है, अशा शिवीगाळ करत मला सर्वोच्च भाषेत बोलले। त्यातल्याच एका जणांनी लगेच पाईप माझ्या याला मारला, म्हणजे पाईपाने मला माझं असं खिडकीतून मी त्यांच्यासोबत बोलून राहिलो होतो, लगेच पाईपाने माझ्यावर वार केला। काय नाव तुमचं? अमोल सुभाष गावंडे। आज रोजी कोल्हापूरपासून काही अंतरावर काही इस्मांनी बसला थांबण्याचा इशारा केला आणि तिथे बसचा थांबा नसल्यामुळे बस चालकाने बस तिथे थांबवली नाही। त्यानंतर ते बस चालक हे बसस्टॉप कोल्हापूर येथे बस थांबवली, तेव्हा त्यांचा पाठलाग करत ते इसम पाठीमागून मोटरसायकलने आले, बस चालकाशी वाद घातला आणि बस चालकाला मारहाण केली। त्याबद्दल आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि आरोपीवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना केलेले आहे आणि कारवाई चालू आहे। किती आरोपी आहेत? 2 आरोपी आहेत, त्याबद्दल कारवाई चालू आहे।